नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ मी कशाबद्दल बनवला आहे। तर हा व्हिडिओ मी बनवला आहे सकाळी कामावर जायच्या वेळेलाच ही बातमी कानावर पडताच थोडा वेळ स्तब्ध झाली मी। थोडंसं टेन्शन आलं, थोडंसं वाईटही वाटलं। आता रतन टाटा यांना आपण कोण ओळखत नाही असं कोणीच नाहीये। ते जगातील मोठे उद्योगपती असल्याप्रमाणेच खूप दानशूर आणि समाजाचे सेवकही आहेत। त्यांनी आपल्याला खूप काही दिलंय, भारतीयांना त्यांनी खूप काही दिलंय। आणि एक आपण बोलतो ना आपलं श्रद्धास्थान किंवा आपण कोणतरी आपल्या लाईफमध्ये मानतो की बाबा ही व्यक्ती मला खूप आदरणीय आहे, ही व्यक्ती मला म्हणजे खूप अशी आवडते। कोणाला नट आवडतात, कोणाला नटी आवडतात, जसं ॲक्ट्रेस आवडतात। तर मला ह्यामध्ये रतन टाटा खूप मनापासून आवडायचे आणि ते ज्या प्रकारे आयुष्य जगायचे, ते ज्या प्रकारे समाजसेवा करायचे, सगळ्यांच्या मदतीसाठी धावत जायचे, ते सर्व बघून ना ते माझे खूप श्रद्धास्थान होते। मी खूप त्यांच्याबद्दल मला खूप मनामध्ये मानाचं स्थान होतं। आणि ही जेव्हा सकाळी बातमी ऐकली त्यामुळे मला थोडंसं शॉक झाली मी की भारताने आज काय गमावलंय। त्यांच्या नावाप्रमाणेच खरोखरच भारताने रत्न, खूप मोठा मौल्यवान रत्न आज गमावलेला आहे। टाटांबद्दल आपण आज पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करते मी। त्याबद्दल थोडीफार माहिती जी काही मला माहिती आहे, कारण ते माझे श्रद्धास्थान आहेत, ती मी गोळा केलेली आहे आणि तीच तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। विषय थोडा वेगळा आहे पण मला वाटलं गरजेचं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते। तर भारताने आज काय गमावलंय हे आपण सगळे जाणतोय। खरोखर नावाप्रमाणे रत्न असलेला व्यक्ती, आपल्या भारताचे मोठे उद्योगपती, समाजसेवक रतनजी टाटा हे आज देवस्थानी गेलेले आहेत। आज त्यांचं निधन झालेलं आहे। तर रतन टाटा यांनी टाटा ह्या समूहाला जमिनीवरून आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं जे यश आहे हे रतन टाटामुळेच मिळालेलं होतं। जो टाटा समूह आहे त्यासाठी दिवस रात्र झटून रतन टाटा यांनी त्यासोबत उंच भरारी घेतली होती। टाटा हे नाव ऐकल्यावरच विश्वास आपोआप मनामध्ये जागरूक होतो। मग त्याबद्दल काही विचार करायचा किंवा काही तोडगा काढायचा असं काहीच वाटत नाही, कारण रतन टाटा म्हटलं, टाटा कंपनी म्हटलं की आपल्याला मनात आपोआपच विश्वास निर्माण होतो। तर 3800 कोटीचं साम्राज्य, टाटा इंडस्ट्रीजचं, टोटल टाटा उद्योगाचं 3800 कोटीचं साम्राज्य असून सुद्धा रतन टाटा हे एवढे साधे, त्यांच्या वागण्यात बोलण्यात एवढा साधेपणा होता, ते त्यांच्या नावाप्रमाणेच रत्न होते। रविवारी रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान रतन टाटा यांना थोडासा त्रास सुरू झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सगळीकडे थोडंसं विचाराचं किंवा टेन्शनचं वातावरण आलं होतं। तर सोमवारी लगेचच टाटा साहेबांनी, रतन टाटा यांनी ट्विट करून सांगितलं की माझी काळजी करण्याचं कारण नाही आहे, वयामानानुसार थोडासा त्रास आहे, थोड्याशा चाचण्या करायच्या आहेत, त्या करेन मी, बाकी मी सगळं ठीक आहे, तर माझी काळजी करू नका, काळजी करण्याचं कारण नाही आहे, असं ट्विट त्यांनी त्यांच्या म्हणजे चाहते, आपण म्हणतो ना की जशी मी आहे तसं सगळ्यांसाठी त्यांनी हे ट्विट केलेलं होतं। तर मंगळवारी लगेचच त्यांना बीपीचा त्रास, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता। तर बीपीचा त्रास सुरू झाल्यावर लगेचच त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं। ICU दाखल केल्यानंतर त्यांचं निधन झालेल्याचं समोर आलं। रतन टाटा हे खरोखरच आपल्या भारतीयांच्या मनावर मोठं राज्य करत होते। मग कोरोना असो किंवा कुठलीही वाईट परिस्थिती असो, कोणी समोर आलं किंवा नाही आलं, पण रतन टाटा नेहमीच भारतीयांच्या मदतीला धावून येणारे सर्वात मोठे उद्योगपती आणि देशप्रेमी होते। त्या रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला। समाजसेवा करणारा उद्योगपती म्हणून त्यांची ओळख भारतातच नाही तर भारताबाहेरही आहे।
त्यांच्यावर आजपर्यंत कोणताही डाग किंवा कोणताही आरोप झालेला नाही. आपल्या संपत्तीतील 65% संपत्ती म्हणजे रतन टाटांच्या टोटल संपत्तीतील 65% संपत्ती ते समाजसेवेसाठी दान करत होते. सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. आपल्या गरीब भारतीयांच्या खिशाला परवडेल अशी टाटा नॅनोची संकल्पना त्यांनी अंमलात आणलेली होती. कारण आपण कसं आहे ना, गरीब लोक गाडीत बसणं, गाडी घेणं हे आपलं स्वप्नच असतं. तर आपलं स्वप्न आपण पूर्ण करू शकू ह्यासाठी त्यांनी टाटा नॅनोची संकल्पना आणलेली होती आणि त्यासाठी त्यांनी मेहनतही केलेली होती. रतन टाटा यांनी लग्न केलेले नव्हते. त्यांना जी मुलगी आवडायची तर काही कारणास्तव त्याच्याशी त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. तर त्यामुळे त्यांनी लग्न करायचंच नाही असा निर्णय घेतला होता आणि त्यांनी लग्न केले नव्हते. त्यामुळे त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे 800 कोटी रुपयांची ही जी त्यांची संपत्ती आहे त्याला वारसदार कोण? 800 कोटी ही त्यांची जी संपत्ती आहे त्याला वारसदार कोण अशी चर्चा चालू आहे. तर रतन टाटा यांना भारताबाहेरही खूप सारे पुरस्कार मिळाले. तर त्या पुरस्कारामध्ये रतन टाटा यांना 2000 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे 2006 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरवलं होतं. 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तसेच 2021 मध्ये त्यांना आसाम वैभव पुरस्कार याने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. असे अनेक पुरस्कार त्यांना भारतात तसे भारताबाहेरही मिळालेले होते. रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतभर खूप मोहिमा चालू होत्या. स्वतः रतन टाटा पुढे आले आणि ते स्वतः म्हणाले की हे सगळं थांबवा. रतन टाटा यांचे आदर्श, तत्व, विचार आजच्या पिढीने घेतले पाहिजे असा एकूण त्यांचा जीवन प्रवास होता. तर खूपच उल्लेखनीय असा त्यांचा जीवन प्रवास होता. पण आता जाता जाता मला एवढंच वाटतंय की खरोखर आज भारताने खूप मोठा रत्न गमावलेला आहे आणि मला खूपच ह्या गोष्टीचा धक्का बसलेला आहे आणि खूप वाईट वाटतंय की आपण आज खूप मोठी गोष्ट गमावलेली आहे. आज आपल्यामध्ये रतन टाटा हे नाही आहेत. तर त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि देव त्यांच्या आत्म्याला शांती देव हीच मनापासून प्रार्थना. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.